गुड मॉर्निंग. आपण आज वेगळ्या प्रकारची एक भाजी बनवणार आहोत. ही जी भाजी आहे हिला म्हणतात कमलदांडी. ॲक्च्युली ही खूप लोकांना अजून याची बद्दल माहिती नाही, परंतु ही कमळाची जी मुळं असतात, रूट्स ऑफ कमल, तर त्याची भाजी केली जाते. ते चिखलामध्ये असते आणि कमल हे चिखलामधूनच उगवतं आणि त्याच्या ह्या मुळं असतात आणि ह्या खाण्यासाठी याची भाजी म्हणून वापर केला जातं. हे उकडून सुद्धा खाल्ले जातात आणि त्याचप्रमाणे याचं खूप असे गुणधर्म आहेत जे खूप शीत आहे. म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही भाजी खूप खास करून खाल्ली जाते आणि खूप छान भाजी याची टेस्ट असते आणि चांगल्या प्रकारे याची टेस्ट आहे आणि खाण्यालासुद्धा छान लागते. म्हणजे उकडून खा किंवा भाजीमध्ये खा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही भाजी खूप कमी प्रमाणात मार्केटमध्ये असते. हिला ॲक्च्युली असं चिखल असतं. या स्वच्छ धुतलेले आहेत आणि आपण त्याचा वरची साल काढलेली आहे. ही अशी साल काढून या अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ झालेले दिसतात. ही ॲक्च्युली चिखलामध्ये असते आणि चिखलातून काढलेल्या असतात. अशा लांबच्या लांब अशा मुळ्या असतात आणि त्या मग कट करून त्याचा चिखल साफ केला जातो. नंतर मग त्या एकदम स्वच्छ केल्या तर अशा प्रकारे दिसतात आणि याची भाजी केली जाते. याची अशा प्रकारे कटिंग केली जाते. अशा प्रकारे कटिंग केली जाते. अशी होल असतात त्याला 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारचे असे होल असतात. आपण बघू शकतो. खूप मस्त आणि खायलासुद्धा चांगलं लागते. कच्चीसुद्धा आपण खाऊ शकत नाही, परंतु मी याची टेस्ट घेतली कच्ची कशी लागते. कच्ची पण छान लागते आणि आपल्यालासुद्धा माहिती नसेल तर एक दिवस आपण ही भाजी म्हणून करा किंवा उघडून हिला खाऊ शकता आणि याचा आपल्या आहारामध्ये जरूर उपयोग करा. आणि ही जी भाजी आहे हीच तुम्हाला आज माझ्याकडे भाजी बनवायला घेतली, त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या व्हिडिओद्वारे पाठवत आहे. धन्यवाद.